मुंबईच्या बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये अखेर ठाकरे बंधूंची युती होतीये। ठाकरेंची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार कर्मचारी सेना ही एकत्र येते। बेस्टच्या निवडणुकीमध्ये उत्कर्ष पॅनलच्या नावानं दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील। 21 जागांपैकी ठाकरेंची सेना 19 तर मनसे 2 जागा लढवणार आहे। बेस्टच्या पतपेढी निवडणुकीसाठी 18 ऑगस्टला मतदान होणार आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सुशांत, अखेर ठाकरे बंधू आता अशा पद्धतीने निवडणुकीच्या दरम्यान आपण म्हणूया की एकत्र लढायला मिळतील, काय नेमका याचा परिणाम होऊ शकतो? अगदी खरं आहे रिद्धी, आपण जर बघितलं असेल तर मेळाव्यानंतर ठाकरे बंधू आता निवडणुकीत देखील एकत्र येत आहेत आणि पहिली निवडणूक होते ती म्हणजे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत। ठाकरेंची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांची आता एकत्र युती जी आहे ते निवडणुकी दरम्यान होताना पाहायला मिळते। बेस्टच्या पतपेढीची निवडणूक जी आहे ती 18 ऑगस्ट रोजी त्याचं मतदान होणार आहे। तर आज दुपारी 4 वाजेपर्यंत अर्ज मुदत घेण्याची तारीख आहे। त्यामुळे ही निवडणूक जी आहे ती खरं तर प्रतिष्ठेची मानली जाते, कारण या ठिकाणी भाजपचे देखील पॅनल उभा आहे आणि त्यामुळे कुठेतरी मनसे आणि ठाकरेंची शिवसेना आता एकत्र येऊन ही निवडणूक लढणार आहे आणि बेस्टच्या निवडणुकीत जवळपास 21 जागांपैकी ठाकरेंची सेना जी आहे ते 19 जागा तर मनसे 2 जागा त्यांचं उत्कर्ष पॅनल म्हणून लढवते। त्यामुळे आता या निवडणुकीचा निकाल नेमका काय लागतोय हे बघणं महत्वाचं आहे, कारण गेल्या काही दिवसांपैकी ज्या पद्धतीने 2 ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत। मग ते उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे त्यांच्या घरी गेले होते शुभेच्छा द्यायला। त्याआधी आपण जर बघितलं असेल तर वणी येथे मराठीच्या मुद्द्यावर 2 ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सांगितलंय की आम्ही आता एकत्र आलोय, ते एकत्र राहणार आणि त्याचेच हे दिसतंय आपण की बेस्टच्या निवडणुकीत 2 ठाकरे बंधू एकत्र येताना पाहायला मिळतात। अगदी सुशांत, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी।